झी 24 तास एक पाऊल पुढे। इंदू मिलच्या जागेसाठी आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केलं। बोरीवली स्टेशनवर रेल्वे रोखून धरत स्टेशन बाहेरही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। भांडूप स्टेशनवरही कल्याण सीएसटी लोकल रोखून धरली। वरळीनाका आणि मुलुंड इथेही आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला। पोलिसांनी 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। इंदू मिलची जागा अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळालेली नाही। निर्णय घ्यायला सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईतल्या वरळी नाका परिसरात दुपारी 12च्या सुमाराला आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। 50हून अधिक कार्यकर्ते यावेळी वरळी नाका परिसरात जमले आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली। इंदू मिलची 12.5 एकर जागा मिळालीच पाहिजे, तसंच या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्याविषयीचा निर्णय सरकारनं तातडीनं घ्यावा, या मागण्यांसाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी हा रास्ता रोको केला। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून आता या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत बिरसे यांनी। इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळाली पाहिजे, नेमका आज काय आंदोलनाचा उद्देश काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी गेले बरेच दिवस आंदोलन, मोर्चा आणि जनतेमध्ये एक असंतोषाची लाट उसळलेली आहे। सरकारने बरेच दिवस आंबेडकरी जनतेची फसवणूक केलेली आहे। वारंवार आम्हाला आश्वासनं दिली, वारंवार आम्हाला आश्वासनं ठेवलेली आहे। गेले अनेक वर्षे आमच्या पिढ्यानपिढ्या आम्हाला लढा दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट जसं मिळालेली नाही। आजही या आंदोलनाला बरेच वर्ष होऊन सुद्धा सरकारने या आंदोलनाला न्याय दिला नाही। एका महापुरुषानं भारतीय घटना लिहिली आणि आमच्यासारख्या दलित, शोषित, पीडित लोकांना आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं। अशा महापुरुषाच्या जागेसाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहेत। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलाही आहेत। इंदू मिलची जागा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। सरकारने मान्य केलेलं आहे तत्वतः, पण ते अजूनही पुढील कार्यवाही करत नाही आणि म्हणूनच या मागणीसाठी आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे। यापुढेही आमचं आंदोलन जे सतत चालू राहणार। या आंदोलनामध्ये अशा पद्धतीने आक्रमकता निर्माण झालेली आहे आणि हे आंदोलन मुंबईभर पेटलेले आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल सह हेमंत बिरजे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।